पश्चिम बंगाल विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याच्या आणि तामिळनाडू विधानसभेसाठी एकाच टप्प्यातल्या निवडणुकीत सकाळी 11 पर्यंत पश्चिम बंगालमध्ये 41 तर तामिळनाडूमध्ये 38% मतदान. राज्यात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. बारामती मतदारसंघातल्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह प्रमुख नेत्यांनी केलं मतदान. सध्याच्या गुंतागुंतीच्या भूराजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत आफ्रिका भागीदारीचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं प्रतिपादन. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या बहुप्रतीक्षित व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठीच्या वाटाघाटींमध्ये भारताच्या मर्जीविरुद्ध अटी लादणं अवघड असल्याचं अमेरिकेचं मत. अमेरिका इस्रायलच्या युद्धविराम उल्लंघनामुळे होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास इराणचा नकार. 2 मालवाहू जहाजांवर जप्तीची कारवाई. आणखी एका जहाजावर गोळीबार. जीवितहानी नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याचं वृत्त पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं फेटाळलं. इंधन दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचं स्पष्टीकरण. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या पंतप्रधानांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल. 24 तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे खरगेंना निर्देश. इजिप्तमधल्या कैरोमध्ये सुरू असलेल्या ISSF कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 7 पदकांची कमाई. आणि येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा.